अतिशय आर्थिक अडचणीत असताना सुद्धा जवळपास 125 कोटी रुपयाचं बजेट वाढलं आणि ते सुद्धा लवकरात लवकर जे मंजूर झालं त्याबद्दल सरकारचे पण आभार व्यक्त केले पाहिजे की त्यांनी हे सगळं मान्य केलेलं आहे। आणि आता हा जो काही दिमागदार कार्यक्रम होणार आहे तो चांगला व्हावा याकरता नाशिक बारने जे काही वेगवेगळ्या कमिटीज फॉर्म केलेल्या आहेत त्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन व्हावं, त्यांना पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील करून घ्यावं या उद्देशानं आपण आजची मीटिंग बोलवलेली आहे। आतापर्यंत अनेक कमिटीज इथं स्थापन केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये रिसेप्शन कमिटी असेल, सोव्हिनियर असेल, या निमित्तानं आपण एक सोव्हिनियर काढतोय। त्या सोव्हिनियरमध्ये चांगले चांगले लेख आपण या ठिकाणी घेतलेले आहे। आपल्या या न्यायालयाच्या इमारतीला 140 वर्ष झालेले आहे, त्याबद्दल सुद्धा आपण त्या सोव्हिनियरचं प्रकाशन करणार आहोत। त्याच्यामध्ये आतापर्यंत या 140 वर्षामध्ये जे काही स्टॉलवर्ड्स होऊन गेलेले आहेत त्यांच्याबद्दलची सगळी माहिती आणि त्याचबरोबर या सोव्हिनियरला जोडूनच एक कॉफी टेबल बुक आपण करतोय जे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट ज्याला म्हणता येईल। 140 वर्षाच्या इतिहासामध्ये गॅजेटमध्ये या कोर्टाबद्दलची असणारी माहिती किंवा या कोर्टाचा इतिहास, इथं आतापर्यंत कोणत्या कोणत्या ज्येष्ठ वकिलांनी वकिली केली, इथून आपल्याकडनं जे PDJ म्हणून आतापर्यंत आले त्याच्यापैकी जितके जण एलिव्हेट झाले, हायकोर्ट जजेस झाले, त्या सगळ्यांची आपण माहिती या सोव्हिनियरमध्ये देत आहोत। त्याचबरोबर आपल्या बारमधले जे वकील हे विविध क्षेत्रामध्ये चमकले, विशेषतः लोकप्रतिनिधी म्हणून आमदार झाले असतील, खासदार झाले असतील, कोणी मिनिस्टर झाले असतील, त्या सगळ्यांची पण यादी आणि त्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख आपण त्याच्यामध्ये केलेला आहे। आणि कॉफी टेबल बुकमध्ये जिल्ह्यामधले जे काही वकील आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने कॉन्ट्रीब्युशन या लीगल फील्डसाठी दिलेलं आहे त्या सगळ्यांची माहिती, त्यांचे फोटो हे टाकण्याचा प्रयत्न इथं होणार आहे। याच्यामध्ये थोडीफार